नमस्कार. आज आपण बघणार आहोत खमंग शेंगदाण्याची चटणी. चटणीचे प्रकार खूप आपण करत असतो. तिळाची चटणी, खोब्याची चटणी, कारळीची चटणी, जवसाची चटणी, त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी. तर आज आपण शेंगदाण्याची चटणीची रेसिपी बघणार आहोत. खूप सोपी आहे, अगदी कोणालाही येते ती, काही वेळ लागत नाही आणि खायला तर खूपच छान लागते. तुम्ही ती खिचडी सोबत खा, वरण भाताबरोबर खा किंवा भाकरी सोबत खा किंवा चपाती बरोबर खा किंवा तुम्ही सगळं स्वयंपाक केल्यानंतर नुसती तोंडी लावण्यासाठी ही थोडीशी शेंगदाण्याची चटणी घेतली बाजूला तर अगदी पोट भरून जेवण आणि परिपूर्ण वाटतं. की मग गरम गरम चपाती घ्या तुम्ही आणि त्याचबरोबर शेंगदाण्याची चटणी का, तेही तुमचं पोटभर जेवण होतं. म्हणजे किती छान लागते. तर आज आपण ती शेंगदाण्याची चटणी बघूया मस्तपैकी. आपल्याला ते भाजून घ्यायचे. एका कढईमध्ये मी शेंगदाणे घेतले 1 वाटीभर आणि ते आपल्याला चांगले असे खमंग भाजून घ्यायचे. फुल गॅस पण नाही आणि बारीक गॅस, मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. असे चांगले 4 ते 5 मिनिटांमध्ये चांगले भाजतात. पहिले पूर्ण कढई गरम करून घ्यायचे फुल गॅसवर आणि मग मीडियम गॅस करायचा आहे आणि मग त्यावरती 4 ते 5 मिनिटांमध्ये छान खमंग भाजले जाते शेंगदाणे. आता ते शेंगदाणे भाजून घेतले. आपण एका ताटात काढून घेऊया. थोडे थंड झाले का त्याचे साल कव्हर काढून घ्यायची आहे. हाताने चोळून वगैरे आणि सोळल्यानंतर ते बघा अशा प्रकारचे दिसतात आणि ते आपल्या मिक्सरच्या भांड्यात टाकते मी. आता त्यामध्ये मला लसूण जास्त आवडतो म्हणून मी लसूण थोडा जास्त घातलाय. तुम्हाला जर कमी आवडत असेल तर कमी घाला किंवा जास्त आवडत असेल तर यापेक्षाही जास्त घातला तरी छान लागते, मस्त लागते. तर मी लसूण टाकला आहे. त्याच्यामध्ये मी हे लाल मिरची पावडर घातली आणि त्याचबरोबर मीठ घातलं आणि हे शेंगदाणे आपण याला थंड झाल्यावरच सगळं टाकायचं त्यामध्ये आणि हे मिक्सरला थोडं जाडसर काढून घ्यायचे. खूप बारीकही नाही, खूप जाडही नाही, असं थोडसं जाडसरच काढायचा आहे. बघा झाली तयार आपली चटणी. किती वेळ लागतो, खूप कमी वेळात की चविष्ट होते की अगदी म्हणजे भाजीला ही माहिती पाडते, इतकी छान लागते शेंगदाण्याची चटणी. तर कशी वाटली तुम्हाला माझी सोपी रेसिपी मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल हे कमेंट करून